पालघर जिल्ह्यातलं राजकारण हे आता पूर्णतः ठेकेदारांच्या ताब्यामध्ये गेले. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये जी आठेरा टोळी जी आहे, अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी, ह्या टोळीने आता पालघर जिल्ह्यावर पूर्णतः कब्जा मिळवलाय. ज्यावेळेस पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, ती निर्मिती होतानाच आम्ही सांगितलं होतं की या जिल्ह्याचं भवितव्य हे ठेकेदार ठरवतील अशी परिस्थिती आता निर्माण होईल. जे धनिक आहेत ते अधिक धनिक होतील, श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होत जाईल, गरीब व्यक्ती ही गरीब होत राहील. हे विश्लेषण आम्ही त्यावेळेस केलं होतं. आज ते अचूक ठरताना दिसतंय. गेली काही वर्ष या पालघर जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चाललाय तो सगळा भ्रष्टाचार हे ठेकेदार मंडळी करतायत आणि ठेकेदारांनी पैशातून सत्ता आणि आता पुन्हा सत्तेतून पैसा हे समीकरण लागू केले. त्याच्यामुळं राजकारण्यांना काय आता किंमत उरली की नाही असं म्हणायची वेळ आली आहे. कारण बऱ्याचशा तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधींचं काही चालत नाहीये. समाजकारण्यांना, सामाजिक संस्थांना, संघटनांना कुणी आता विचारत नाहीये. कारण ठेकेदारांकडे प्रचंड पैसा झालाय. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून त्यांनी पैसा हा कमावलेला आहे आणि तोच पैसा आज राजकारणामध्ये होतो. राजकारण हे त्यांच्या हातातलं आता बाहुलं बनलेलं आहे. म्हणजे जे भाकीत आम्ही 7 वर्षापूर्वी वर्तवलं होतं की हा जिल्हा ठेकेदारांच्या ताब्यात येईल, आजची परिस्थिती तीच आहे की या जिल्ह्यावर ठेकेदारांची पकड ही मजबूत आहे. आणि म्हणून जो काही भ्रष्टाचार चालतो त्या भ्रष्टाचाराविरुद्ध लोकप्रतिनिधींनी, ज्यांना थोडंफार कळतं समजतं, त्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे. ठेकेदारांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, हे आम्ही सातत्याने सांगतोय. म्हणजे खरं तर गेले अनेक दिवस आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मालिका चालवतोय. गेले 10 दिवस झाले आम्ही मोखाडा तालुक्यामध्ये भ्रष्टाचार कसा सुरू आहे या संदर्भातले पुरावे उघड करतोय. आज पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यामध्ये कशा पद्धतीने ठेकेदारी चालू आहे, ठेकेदारीच्या माध्यमातून कसं राजकारण चालू आहे आणि बोगस बिल कशी काढली जातात, कशी ती मंजूर होतात, हे आपण पाहणार आहोत. म्हणजे माझ्याकडे आत्ताच जे बजेट झालं, अधिवेशन अजून चालूच आहे, या अधिवेशनामध्ये जी काही बजेटमध्ये कामं आली ती मोखाडा एका तालुक्यामध्ये 185 कामं आलीत. एकूण कामं आहेत 168 कोटींची. आणि फक्त आदिवासी विकास योजना, आदिवासी विकास मंत्री जे आहेत त्यांच्याकडून जे 50-54चा फंड जो रिलीज होतोय, कामं मंजूर होतात, त्याच्यामधली ही 185 कामं आहेत. आता मोखाडा तालुक्यामध्ये एकूण जर आपण गावं बघितली तर गावं आहेत 59. आत्ता मंजूर झालेली कामं आहेत 185. एकाच लेखा शीर्षाखाली, म्हणजे 50-54 खाली ही कामं जी आहेत, एकाच लेखा शीर्षाखाली पूर्ण मोखाडा तालुक्याचा विकास होऊ शकतो. म्हणजे 59 गाव, 185 कामं मंजूर, म्हणजे प्रत्येक गावामध्ये 3 कामं जरी दिली असती तरीही एकही गाव रस्त्या वाचून शिल्लक राहिला नसता. एका गावात एकच रस्ता असतो, पण खेडेपाडे आपण धरू, वाड्यांकडे जाणारे रस्ते धरू, 3-3 रस्ते एका गावात झाले असते तरी एकही रस्ता शिल्लक राहिला नसता. परिस्थिती अशी आहे की जे राज्य महामार्ग आहेत त्या राज्य महामार्गांची दुरावस्था आहे, गावातल्या रस्त्यांची तर विचार नका. असं असताना हा एवढा मोठा निधी मंजूर कसा झाला? आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठे आरोप होतात ते म्हणजे आमदारांवर. तिथले जे आमदार आहेत सुनील भुसारा, यांच्यावर अनेकदा आरोप केले जातात की हे ठेकेदारांना पाठीशी घालतात, ठेकेदारांना ही सगळी कामं मंजूर आणून करून देतात आणि त्याच्यामध्ये सगळा हा गोलमाल होतो. त्याच्यामुळं कामं मंजूर होतात, निधी खर्च होतोय, प्रत्यक्षात विकास होत नाही आणि आमदार याच्या संदर्भात काही बोलत नाही. आता ही जी कामं मंजूर झालेली आहेत इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आम्हाला मोखाड्यातली रोज काही माहिती आता येते, अपडेट होतात, त्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की सुनील भुसारा यांनी 168 कोटीची कामं फक्त मोखाड्यात मंजूर करून घेतली. जव्हार आणि विक्रमगड त्यांच्या मतदारसंघाला त्यांनी सोडून दिलं आणि एकाच तालुक्यामध्ये
ही 168 कोटीची कामं ही मंजूर करून घेतलेली आहेत. मला त्याची यादीही पाठवली. माझ्याकडे ती यादी आली. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं, म्हणजे आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली, चौकशी केली, कामं कशा पद्धतीने झालेत त्याची आकडेवारी केली. म्हणजे एकाच मोखाडा तालुक्यातली पूर्ण बजेट बुकमधलं ही 185 कामं काढली, त्याची लिस्ट काढली. तर लक्षात आलं की आमदार भुसारा यांनी 50-54च्या निधीसाठी केसी पाडवी जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्याकडे मागणी केली होती. ती मागणी होती 75 कोटींची. त्याच्यामध्ये वाडा, विक्रमगड, मोखाडा आणि जव्हार त्यांचा भाग वाड्याचा काही येतोय आणि 3 तालुके पूर्णतः येत आहेत. त्या तिन्ही तालुक्यांमध्ये साधारणतः 20-25 कोटी 20-25 कोटी असे त्यांनी निधी मागितला होता. त्यांच्या कामांना केसी पाडवी जे मंत्री, जे सुनील भुसारा नेहमी त्यांच्या मागे पुढे करतात किंवा त्यांच्यावर त्यांचे फोटो छापून येतात, केसी पाडवी यांचे जे संबंधही आहेत, तरी सुद्धा 75 कोटींपैकी त्यांची 28 कोटींची फक्त कामं मंजूर झाली. या यादीमध्ये जी कामं आहेत ती फक्त 28 कोटींची आहेत. उरलेली 168 पैकी 140 कोटींची कामं ठेकेदारांची आहेत. आता खऱ्या अर्थाने वादाला तोंड फुटलंय. म्हणजे आतापर्यंत मोखाड्यामधलं जे काही चाललं होतं ते झाकली मूठ 1.25 लाखाची होती. म्हणजे मी नेहमी सांगतोय, मोखाड्यातलं राजकारण असं आहे की सगळे राजकीय पक्षांची जी पदाधिकारी मंडळी जी आहेत ती पदाधिकारी मंडळी ठेकेदार आहेत. आपल्या हाताची बोटं 5 वेगवेगळी आहेत. ही जरी वेगळी दिसत असली तरी खाताना ती एकत्र येतात. तसा प्रकार मोखाड्यातला आहे. म्हणजे मोखाड्यातल्या राजकारणी खायचं असलं तर सगळे एकत्र येतात. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची होती. तिथे ती कामं यायची. ती कामं त्यांची ठेकेदार संघटना आहे, त्या ठेकेदार संघटनेच्या मार्फत ते वाटून घ्यायचे. इस्टिमेट रेटला कामं मिळायची आणि ज्याची तो कामं करायचा. कोणाला माहीत नव्हतं, कोणी कोणाच्या अध्यामध्यात पडत नव्हतं. ही माझी 5 कामं, तुझी 10 कामं, तुझी 15 कामं, असं पद्धतीने वाटून घ्यायचे ते लोक आणि सगळं चिडीचूप कारभार चालायचा. मशाल चॅनलनी याच्यावर आवाज उठवला आणि आवाज उठवल्यानंतर सांगितलं की एका रस्त्यावर 30-30 कोटीची खोटी बिलं निघालेली आहेत. एक पुरावे उघड करायला सुरुवात केली. जिथे पूल नाही तिथे बिल काढले, जिथे मोरी नाही तिथे दुरुस्ती केले. हे सगळं बाहेर आल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की एकमेकांना आपण सगळेजण फसवतोय. मग यांनी तेवढे खाल्ले, त्यांनी तेवढे खाल्ले, हा प्रकार सुरू झाला आणि एकमेकांच्या जीवावर उठले. तरीही हे सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. आत्ता मात्र भांडं फुटलंय. त्याचं कारण असं की या ठेकेदारांनी, सगळ्याच ठेकेदारांनी नाही, ते सगळे ठेकेदार बदमाश आहेत अशातला माझा कधीही दावा नाही. हे सगळीच लोक वाईट असतात अशातला भाग नाही. मोखाड्यातले 95% ठेकेदार हे वाईट आहेत, चोर आहेत, लबाड आहेत, बदमाश आहेत. पण 5% ठेकेदार चांगले आहेत म्हणून काही विकास कामं होताना दिसत आहेत. तर ते 5% ठेकेदार आहेत म्हणून तिथे विकास दिसतो की कामं दिसत आहेत. कधी व्हिजिलन्स डिपार्टमेंट आलं, कधी चौकशी पथक आलं, ते चांगले काम करणारे जे ठेकेदार त्यांची कामं दाखवली जातात, चोरांची कामं दाखवली जात नाही. या 95% ठेकेदारांनी हा जो सगळा प्रताप केला त्याच्यामध्ये चक्क त्यांनी आमदारांना फटावर मारले. म्हणजे सुनील भुसारांची कामं मंजूर झाली नाही, पण ठेकेदारांची मंजूर झाली. आणि विशेष म्हणजे ज्या कामांची आवश्यकता नाही, जी कामं डबल आहेत, ज्या कामांची बिलं आधीच निघालेली आहेत, ती सगळी कामं आहेत. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, आम्ही विहिगाव रस्ता गाजवतोय, विहिगाव रस्त्यावर प्रचंड खोटी बिलं निघालेली आहेत आणि तरी सुद्धा या बुकलेटमध्ये सगळ्यात जास्त कामं ही विहिगावचीच आहेत. म्हणजे आतापर्यंत मला ही जेव्हा मंत्रालयातून एकाने कॉपी दिली आणि त्यांनी सांगितलं की विहिगाव रस्त्याची जी लांबी एकूण आहे त्याच्यावर झालेला खर्च आहे तो जर सगळा बघितला असता तर हा रस्ता पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटचा झाला असता. अगदी एक्सप्रेस हायवे सारखा हा रस्ता असता. एवढा खर्च या रस्त्यावर झालेला आहे, मात्र तरी सुद्धा ही होत नाही. याची जर चौकशी करा. आम्ही जेव्हा त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा एक प्रकरण आम्ही उघड केलं आणि हे उघडकीस येत असतानाच पुन्हा एकदा विहिगावची कोट्यावधी रुपयांची कामं ही मंजूर केली गेली आहेत. आत्ता खरा कस सुनील भुसारांचा आहे. कारण सुनील भुसारांनी जी मागणी केली होती कामांची ती मागणी मान्य झालेली नाही आणि ठेकेदारांच्या मागण्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. हे असं कसं होतं? म्हणजे पूर्वी मंत्रालयामध्ये कामं मंजूर करायची असली, एखादी प्रत आणायची असली, एखादा पेपर आपल्याला पाहिजे असला तर 200-500 रुपये जर दिले तर ते तिथले कर्मचारी द्यायचे.
तिथले अधिकारीही 5-2 हजार दिले तर निधीचं पत्र आपल्याला हातामध्ये द्यायचे किंवा कामाला मंजुरी द्यायचे. ती 2-5 हजाराची ती गिराईक होती. मात्र जसजसं ठेकेदारांच्या भुका वाढत गेल्या, खोटी बिलं निघायला लागली, तशी त्यांनी त्यांचे डिमांड्स वाढवल्या. सुरुवातीला 2% घेतल्यानंतर पैसे कामांना मंजुरी मिळायला लागली. त्याच्यानंतर 5% घेतल्यानंतर आत्ताचा रेट म्हणजे या अधिवेशनाच्या आधी जो रेट सुटला काम मंजूर करण्याचा, तो रेट होता 12%. म्हणजे सुरुवातीला 10% आणि शेवटी तो 12%वर पोहोचला. आता 10 ते 12% रक्कम आदिवासी विकास मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना देऊन 50-54ची कामं ही मंजूर केली जातात. हे आता जगजाहीर झालंय. हे जर खोटं असेल तर मोखाड्याची ही जी कामं मंजूर झालीत ती नेमकी कशी झाली? कारण स्वतः आमदार म्हणतायत, आमदार भुसारा म्हणतायत या कामांची आवश्यकता नाही आहे, कामं पुन्हा पुन्हा आहेत, कामांची बिलं निघालेली आहेत. आणि प्रत्यक्षात कामं म्हणजे जी आमदारांनी 75 कोटींची कामं जी सुचवलेली होती ती जर यादी बघितली तर लक्षात येते की ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे. ऍक्च्युअल जी कामं आहेत किंवा आमदार दौऱ्यावर असताना आमदारांना सांगितलं इथे कामाची गरज आहे, इथे रस्त्याची गरज आहे, आमदारांनी जी पाहणी केलेली आहे ती कामं त्यांनी मागितली होती. ती काही बोगस कामं नव्हती आमदारांची, पण ती बोगस कामं मंजूर झाली आणि जी बोगस कामं नव्हती ती नामंजूर झाली. म्हणजे मंत्रालयामधले जे भिकारी आहेत, आम्ही ज्यांना मंत्रालयातले भिकारी म्हणतो, की जे आदिवासींचा पैसा खातात, आदिवासी योजनांमधला पैसा हडप करतात. पण त्यांना माहित असतं 10-15% आपण इथे घेतल्यानंतर तिथे काम हा ठेकेदार काय करणार आहे? कारण मंत्रालयातून निधी मंजूर केल्यानंतर पुन्हा एकदा JD अगदी AC पर्यंत जो प्रकार चालतो तो सगळा वाटप निधी जो होतो तो 40% पर्यंत जातो. आता 40% वाटल्यानंतर उरलेल्या 60% ठेकेदार काय काम करणार आहे? त्यामुळे ठेकेदारही काही काम करत नाही आणि ही बोगस बिलं निघतात हे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही माहित आहे. आणि म्हणून हे पैसे घेतले जातात आणि पैसे घेऊन कामं केली जातात. खरं तर एक नियम आहे, संकेत आहे की आमदार जी कामं सुचवतील म्हणजे स्थानिक आमदार जे आहेत त्या स्थानिक आमदारांनी ती कामं सुचवली त्याच कामांना निधी द्यायचा असे संकेत आहेत. म्हणजे तो काही नियम नाहीये, पण ते संकेत पायतळी तुडवले जातात आणि जो पैसे देईल ते काम मंजूर केले जातात असा नवीन नियम, तो संकेत नाही, हा नियम झाला. तो नवीन नियम मंत्रालयात म्हणजे ग्रामविकास अधिकारी जे ग्रामविकास विभागात इथे पण हाच चालतं. 25-15 मध्ये 50-54 मध्ये हाच प्रकार जोरदार सुरू झाला आणि त्याचा पहिला फटका जो बसलेला आहे तो मोखाडा तालुक्याला बसलेला आहे आणि विशेषतः तो आमदार भुसारांना बसलेला आहे. 50-54 जी कामं सुचवली त्या 50-54च्या कामांमध्ये आदिवासी विकास मंत्रालयातील जे भिकारी अधिकारी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर रकमा घेतल्या आणि 140 कोटींची बोगस कामं, मी बोगस शब्द वापरतोय कारण ही यादी मी पूर्णतः बघितलेली आहे. गेल्या 10 वर्षात झालेल्या कामांची माझ्याकडे यादी आहे. म्हणजे 17-18 झालेली कामं, 18-19 झालेली कामं आणि 19-20 कामं आहेत. हे 3 वर्षातली कामं तीही बोगस होती. तीच कामं पुन्हा पुन्हा आलेली आहेत. म्हणजे मी नेहमी आमच्या गारगाव पर्ली भागातला भ्रष्टाचार काढला त्यावेळेस आम्ही तिथल्या दरोडेखोर ठेकेदारांना सांगायचो की 3 वेळा बिलं काढली इथपर्यंत ठीक आहे, एकदा तर त्यातलं काम केलं असतं ना, एकदाही काम झालं नाही. सेम परिस्थिती मोखाड्यामध्ये म्हणजे मागच्या 3 वर्षाची कामं बघितली तर तीच कामं पुन्हा एकदा 50-54 मध्ये मंजूर केलेली आहेत आणि 140 कोटींची ही कामं आहेत आणि ही सगळीच्या सगळी कामं आता तपासायला हवीत अशी आमची मागणी. खरं तर ही जबाबदारी सुनील भुसारांची म्हणजे एकाच तालुक्याला, महाराष्ट्रातला असा कुठला तालुका नाही की एवढी मोठ्या रक्कम मंजूर झाल्या एकाच तालुक्याला. विधानसभा मतदारसंघामध्ये कामं झाले मंजूर, पण एकाच तालुक्याला 168 कोटी कसे मंजूर झाले आणि ते आमदारांना न विचारता, आमदारांच्या न कळत, आमदारांनी जी कामं सुचवलेली आहेत ती कामं न घेता हे मंजूर कसे झाले याची आता चौकशी करणं गरजेचं आहे. खरं तर आमदारही चिडलेत, आमदारही आता ही कामं रद्द करावीत या मागणीसाठी प्रयत्न करतायत असं समजतंय. म्हणजे मशालनी मालिका सुरू केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या, त्याच्यापैकी ही घडामोड आहे की आता ठेकेदारांचं पितळ उघडं पडलंय, आमदार सावध झालेत आणि ही जी काही बोगस कामं चालली ही रद्द करावी याच्यासाठी स्वतः सुनील भुसारा हे अजित पवार यांना भेटून त्यांनी तक्रार केलेली आहे, सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा कारभार झालेला आहे. अजित पवारांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही पत्र द्या
मी ही कामं रद्द करतो. आता सुनील भुसारा हे पत्र देतात का? खऱ्या अर्थाने ते या विषयावर लढतात का? असे प्रश्न अनेकदा मला विचारले गेले की सुनील भुसारा तुम्ही सांगताय तर हे भ्रष्टाचाराच्या बरोबर आहेत का, की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहेत? कारण त्यांचे ठेकेदारांची साटेलोट आहेत, ते ठेकेदारांच्या बरोबर आहेत असं सांगण्यात येत होतं. प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती या आत्ताच्या वेळची जी उघड होते ती वेगळी आहे की आमदारांना डावलून 140 कोटींची कामं ही ठेकेदारांनी मिळवली आणि जी कामांची आवश्यकता होती ती कामं होत राहील. कदाचित मशालची मालिका जर सुरू नसती तर हे दडूनही गेलं असतं, मात्र आता ते दडणं शक्य नाही. त्याच्यामुळं आमदार भुसारा नेमकं काय करतील हा मोठा प्रश्न आहे. आता आमदार भुसारा नेमकं काय करतील? तर आमदार भुसारा हे ठेकेदारांच्या बरोबर राहतील की जनतेच्या बरोबर राहतील, हा पहिला प्रश्न होता. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर मागचं आपण निवडणूक जर बघितली तर ते 5 वेळा सलग निवडून आले होते विष्णू सवरा आमदार, मंत्री होते. त्यांचा घात जो केलाय तो ठेकेदारांनी केलाय. खरं तर ही जी मंत्र्यातली सेटिंग आहे ही सवरांच्याच काळातली, म्हणजे खरं हे विष्णू सवरांचंच पाप आहे. त्यांच्या काळामध्येच हे सगळे मोखाड्यातले ठेकेदार माजले. मोखाडा असेल, जव्हार असेल, विक्रमगड असेल किंवा वाड्यातले असतील, हे कोट्याधीश झाले आणि एकदा हे मोठे झाले ठेकेदार, त्याच्यानंतर त्यांनी सवरांचा घात केला, सवरांना सोडून गेले. त्यानंतर सवरांचा मुलगा उभा राहिला. सवरांच्या मुलाशी याच ठेकेदाराने विश्वासघात केला होता आणि त्याच बळावर सुनील भुसारा हे निवडून आले होते. त्यामुळे सुनील भुसारांना गणित माहिती आहे की ठेकेदारांचं राजकारण हे कधीही विश्वासघातकी असतं. ते कोणाच्या बापाचे नसतात. जो पैसे देईल, जो निधी देईल त्यांचे ते असतात. एवढंच आता भुसारांना कळतंय. त्यामुळे सवरांचं जे झालं ते भुसारांचं व्हायचं नसेल तर भुसारा हे ठेकेदारांना पाठीशी घालणार नाहीत. त्याच्यामुळं नक्कीच ठेकेदारांच्या बरोबर सुनील भुसारा नसतील असं मला वाटतंय. खरं तर आम्ही जेव्हा मोखाड्यामध्ये आंदोलन उभं करतोय त्यामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले. त्यातला हा प्रश्न होता की तुम्हाला भुसारांचा विरोध होईल. मी त्याला मला भुसारांचा विरोध नाही होणार. माझी लढाई ठेकेदारांच्या विरुद्ध आहे. ठेकेदारांच्या विरुद्ध म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. तर सुनील भुसारा भ्रष्टाचाराविरुद्ध की भ्रष्टाचाराच्या बाजूने? तर सुनील भुसारा हा माणूस, त्याचं वयही छोटा आहे आणि एवढं काही मुरब्बी राजकारणी नाही आहे. त्यांनाही मन आहे, भावना आहे, संवेदना आहेत. त्याचा माणूस चांगला आहे, म्हणजे विचार करणार आहे. म्हणजे जेव्हा आम्ही शहापूर मतदारसंघातला भ्रष्टाचार काढला तर तिथले आमदार हे दरोडेखोर ठेकेदारांच्या बरोबर उभे राहिले. तर त्यांना मन, भावना, संवेदना त्यांच्या सगळ्या मिळाल्या. पैसा हा एकच पार्ट आहे. भुसारांच्या बाबतीमध्ये तो प्रकार नाही आहे आणि त्याच्यामुळे भुसारा हे ठेकेदारांच्या बरोबर नसणार, ते जनतेच्या बरोबर असणार. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरं आहे की भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर आमदार जे आहेत, म्हणजे कुठलाही आमदार जो असेल तो एकदा उघडकीस झाला भ्रष्टाचार की उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या बरोबर ते कधीही नसतात. भ्रष्टाचार दडपण्याचाही ते प्रयत्न करणार नाही, पाठीशी घालण्याचाही प्रयत्न करणार नाही. उलट जर भ्रष्टाचार थांबला तर त्या मतदारसंघाचा विकास होतो. सुनील भुसारा हे महत्वाकांक्षी आहेत आणि कुठल्याही आमदाराला माझा तालुका, मी ज्या तालुक्यात राहतोय तो तालुका माझ्या नावाने ओळखला जावा, तो विकसित असावा असं प्रत्येकाला वाटतं. सुनील भुसारा नाही तेच वाटतं. सुनील भुसारांनी निवडून आल्याला सांगितलं होतं की विक्रमगडचा विकास, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा विकास हा बारामतीच्या धर्तीवर केला जाईल. हे बारामतीमध्ये जे शरद पवारांनी केलंय तेवढं मोठं मला करायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं मोखाडा तालुक्यामध्ये भ्रष्टाचार उघडकीस झालाय आणि तो भ्रष्टाचार असाच अव्याहत चालू राहिला तर विकास होणार नाही. त्याच्यामुळं सुनील भुसारा हे भ्रष्टाचारांच्या बरोबर नसणार, तर ते विकासाच्या बरोबर असणार. दुसरा मुद्दा होतं की सुनील भुसारांची आता मतदारसंघामध्ये ही कामं प्रसिद्ध झाल्यानंतर कधी घरोघरी आता क्लिप फिरते. आम्ही एक काम केलंय की जेवढ्या कामांच्या याद्या आहेत ते माझ्या फेसबुकवर टाकतो किंवा मी व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवतो. एकदम पारदर्शकपणा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे ही यादी घराघरात आहे. विहीगावचा भ्रष्टाचार निघालाय आणि दुसऱ्या कामापासून तर अगदी शेवटच्या कामापर्यंत अनेक कामं ही विहीगावची आहेत. तर ह्या विहीगावच्या कामांचा भ्रष्टाचार आता बाहेर आलाय. कामांची यादी प्रत्येकाकडे आहे. मतदारसंघामधली जी चर्चा आहे, कारण ठेकेदार हे प्रत्येक पक्षाच्या राजकारणी पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांना
सगळ्यांनी त्यांनी पसरवलंय की आमदारांना फाट्यावर मारून आमदारांपेक्षा आम्ही जास्त निधी आणलाय. म्हणजे आमदारांना मिळतो 28 कोटी, जे सगळ्यात ऍक्टिव्ह आमदार आहेत, जे विधानसभेमध्ये बोलत आहेत, जे सगळ्या मंत्र्यांची टचमध्ये आहेत, त्यांना निधी मिळतो 28 कोटी आणि ठेकेदारांना मिळतोय 140 कोटी. मतदारसंघामध्ये आमदारांची झालेली ही नाचक्की ही खरी तर मतदारांच्या दृष्टीने आणि आमदारांच्या दृष्टीने ही घातक आहे. हळूहळू ठेकेदार त्या तालुक्यावर कब्जा मिळवत आहेत. म्हणजे मागचं आपण जर नगरपंचायतीचं इलेक्शन बघितलं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. सुनील भुसारांचे संबंध सगळ्या मंत्र्यांशी, आमदारांशी, सगळ्या पक्षांशी चांगले आहेत. सुनील भुसारा म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची, या दोनच पक्षांची युती होऊन अगदी बऱ्यापैकी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसले असते. राष्ट्रवादीला एखादी कमिटी मिळाली असती. सुनील भुसारांच्या काही फारशा अपेक्षा नव्हत्या. तरी सुद्धा सगळे ठेकेदार एकत्र आले आणि सुनील भुसारांना वेगळं ठेवावं म्हणून शिवसेनेने भाजपाशी तडजोड केली. भाजपाला युतीमध्ये घेतलं, जिजाऊला युतीमध्ये घेतलं. म्हणजे शिवसेना, जिजाऊ आणि भाजप अशी युती झाली. पण सुनील भुसारांना आतमध्ये घेतलं नाही. आता भाजपवाले कोण होते? ठेकेदारच. म्हणजे सगळ्या ठेकेदारांनी मिळून सुनील भुसारांची नगरपंचायतीमध्ये जी नाचक्की केली, तशीच नाचक्की ही कामं मंजूर करताना त्यांनी केले. की सुनील भुसारा हे वरचढ झाले नाही पाहिजेत, की सुनील भुसारा हे किती खाली गेलेले आहेत, की त्यांना मंत्रालयात कोण विचारत, जसं नगरपंचायतीमध्ये किंवा तालुक्यामध्ये कोण विचारत नाही, तसं त्यांना मंत्रालयामध्ये कोण विचारत नाही, हा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि म्हणून सुनील भुसारांना या कामांचा शोध घ्यावा लागेल. ते बोलतात, त्याचं एक नेहमीचं वाक्य आहे की एक बार कमिटमेंट कर दी तो. आता त्यांनी कमिटमेंट केले की ह्याच्यामध्ये जर बोगस कामं असतील तर ती मी होऊ देणार नाही, ही कामं मी रद्द करेन. आता ते रद्द करतात का, ती रद्द होतात का, की सेटलमेंट होते? कारण ठेकेदार म्हणतायत, म्हणजे कालच मला एका ठेकेदाराचं संभाषण ऐकायला मिळालं. संतोष चोथे त्यांचा हा कॉल आहे. संतोष चोथे हे भाजपचे पदाधिकारी आहेत. भाजपचे पदाधिकारी, भाजपचे ठेकेदार आणि विष्णू सवरांच्या नावाने जो काही सगळ्यात मोठा घोळ केला तो संतोष चोथेने. पण निवडणुकीमध्ये विष्णू सवरांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत सवरा हे उभे राहिल्यानंतर भाजपातर्फे यांनी गद्दारी केली आणि त्यांनी सुनील भुसारांना मदत केली. आता ते काय म्हणतायत, संतोष चोथे असं म्हणतायत की उद्या होळी आहे, होळीला आमदार घरी येतील, त्यावेळी सगळे ठेकेदार मिळून त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना सांगू की कामं रद्द करू नका. कामं रद्द केली तर तुम्ही आम्हाला विसरून जा, आमचा तुमचा काही संबंध नाही. ते एकाच कॉलमध्ये सगळंच कळतंय की याच्या आधी संतोष चोथेने त्यांना मदत केलेली आहे, ते संतोष चोथे त्यांच्या बरोबर आहेत आणि त्याच्यानंतर आत्ता जर ही कामं रद्द झाली तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाहीत. म्हणजे खरं तर भाजपामध्ये राहून राष्ट्रवादीचं काम केलं तर हा पुरावा आहे. आता हे संतोष चोथे असतील किंवा ते काही ज्या ठेकेदारांना घेऊन जात आहेत, ते बोलतायत, त्यांची नावं घेत आहेत ठेकेदारांची, काही आपण सगळेजण जाणार आहोत. तर हे सगळेजण ठेकेदार समजा उद्या सुनील भुसारांकडे गेले आणि सुनील भुसारांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सोडून जाऊ, तुम्हाला हे करू ते करू, सुनील भुसारा त्याच्यामध्ये काही दबणार नाहीत. ठेकेदार हे कोणाच्याच नसतात, ते कधीही सोडतात. जर भाजपला तर सोडून राष्ट्रवादीला मदत केली, तसे राष्ट्रवादीला सोडून दुसऱ्याला मदत करतील हे त्यांना माहिती. कॅल्क्युलेशन कुठे चुकेल ते काय सांगतील, याच्यातली 185 कामं आहेत, त्याच्यात तुमची 28 कोटीची आहेत, आम्हाला 140 कोटीची आहेत, याच्यातली 40 कोटीची कामं आणखी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, इथे सेटलमेंट होऊ शकते. ठेकेदारांनी जर कामं सोडली तर ही कामं रद्द होणार नाही. मात्र सुनील भुसारा तेही आता करणार नाहीत. त्याचं कारण असं की आता त्यांची लढाई ठेकेदारांशी नाही, त्याची लढाई मंत्रालयातली भ्रष्ट अधिकाऱ्यांशी आहे. त्यांची कामं डावळून, म्हणजे आमदारांची कामं डावळून ठेकेदारांची कामं घेतल्याने तो आता प्रेस्टिज इश्यू झाला की आमदारांनी सुचवलेली कामं घेतली नाही, कामं कुठे येतात ठेकेदारांची. आणि म्हणून जरी संतोष चोथे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमदाराकडे गेले तरी असं काही होईल असं वाटत नाही. म्हणजे कदाचित ते गेलेही असतील, आजच होळीचा दिवस आहे आणि आजच आमदार घरी आहे, इथे विधानसभेत कालपर्यंत होते. आता सुनील भुसारांना जी सोडण्याची भाषा केली संतोष चोथे आणि त्या मंडळींनी, इथे खरी आता गोम आहे. आता हे एकमेकांच्या जीवावर उठतील आणि मोखाड्यातला कारभार जो आहे तो पारदर्शक होईल. प्रत्येक ठेकेदार प्रत्येकाच्या कामावर लक्ष ठेवेल.
आणि याच्यापुढे मी सांगतो, कामं करणं पैसे कमवा हाच तुम्हाला नियम आहे. बोगस बिल काढणं हा मोखाड्याच्या इतिहासातून त्याची जी नोंद आहे ती पुसली जाईल. कारण आम्ही आंदोलन असं केलेलं नाहीये, मी सहज केलं, सहज मिटलं, कोणीतरी आलं सांगितलं, मॅनेज झालं, पैसे घेतले, असा काही प्रकार नाहीये. आम्ही चळवळ म्हणून उभारलेली, त्याच्यामुळे तुम्हाला बोगस बिल आम्ही काढून देणार नाही. आणि त्याच्यामुळे आमदारांनी जरी पाठीशी घातलं तरी आता बोगस बिल निघणार नाही, ही वस्तुस्थिती. आता मंत्रालयामध्ये जी भुसारांची नाचक्की झाली, त्यांनीच त्या ठेकेदारांनीच केली का? यांना मंत्रालयाबद्दल कोण विचारत नाही, आम्ही जाऊन कामं मंजूर करून आणतो, आम्हाला आमदारांची गरज नाही. जर आमदारांची गरज नसताना ठेकेदार जर कामं मंजूर करून आणायला लागले तर भुसारांचं काय राहिलं? आणि म्हणून भुसारांनाही त्यांची प्रेस्टीज दाखवावी लागेल. जी काही कामं आहेत खरी असतील ती राहू द्या, खोटी असतील ती अगदी रद्द करावीच लागतील. केसी पाडवी यांच्या लक्षामध्ये जे मंत्री आहेत, चांगले शिकलेले मंत्री आहेत, म्हणजे विष्णू चव्हाणांच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्या ठेकेदारांचे बंगले झाले, आलिशान बंगलेमध्ये राहायला गेले, अब्जाधीश झाले आणि पक्ष अगदी मातीमोल केला या लोकांनी, भाजपने. तीच प्रकार केसी पाडवी करतायत काँग्रेसच्या बाबतीमध्ये. ठेकेदार भाजपचा, मंत्री काँग्रेसचा, आणि निधी दिला जातोय भाजपच्या लोकांना, काँग्रेसवाल्यांना नाही. म्हणजे विष्णू चव्हाणांनी भाजप संपवली, केसी पाडवी तर काँग्रेस संपवतील. त्याच्यामुळे आता सुनील भुसारा नक्की ह्या अधिकाऱ्यांना कसे धारेवर घेतात? विधानसभा चालू आहे, विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडतात का की आमदारांना डावळून अशा प्रकारची कामं कशी केली जातात, असा प्रश्न ते विचारतात का? हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये बोगस कामांमुळे जो काही तालुका बदनाम झालाय, कुठल्याही तालुक्याला एक वेगळं महत्व असतं. ते महत्व अधोरेखित करण्यासाठी तो तालुका विकसित व्हावा लागतो. इथे मात्र विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीने घडामोडी सुरू होतात, म्हणजे हे एका योजनेचं मी बोलतोय, अशा अनेक योजनातून करोड रुपये मुखड्यामध्ये आले, ते खाल्ले गेले. आता हा एकदा काय डाग लागला, एकदा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, त्याच्यात चौकशी होणार. या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते होईल, पण एकदा का डाग लागला तो धुता येत नाही. आणि म्हणून सुनील भुसारांना प्रयत्न करावे लागणार आहे की तालुका बदनाम होऊ नये म्हणून, आणि म्हणून ते ठेकेदारांच्या बरोबर नसतील. म्हणजे अनेक अँगलने जर आपण बघितलं तर सुनील भुसारा आणि ठेकेदार हे जर गणित जुळवलं तर सुनील भुसारांना आता ठेकेदारांची बाजू घेऊन जमणार नाही, तर ठेकेदारांच्या विरोधात ठामपणे उभं राहून त्यांना विकास करून घ्यावा लागेल. आणि म्हणून त्यांची जी भूमिका आहे, जे आता विचारतायत सुनील भुसारा नक्की कोणाच्या बरोबर, ग्रामस्थांच्या बरोबर, जनतेच्या बरोबर की ठेकेदारांच्या बरोबर, तर सुनील भुसारा हे जनतेच्याच बरोबर राहतील. कारण त्यांना जनतेने निवडून दिले, त्यांना मतदारांनी निवडून दिले. ठेकेदारांनी पैसे दिले असतील पण त्यांना मतदारांनी निवडून दिले, त्यामुळे ते मतदारांच्या बरोबर राहतील. आमदारांना ठेकेदारांच्या विरोधामध्ये भूमिका ही घ्यावीच लागेल. आता आमची काय मागणी आहे? ही जी कामं 185 मंजूर झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुनील भुसारांनी प्रश्न विचारावा, सुनील भुसारांनी पत्र द्यावं, मागणी करावी. तरी आम्ही सुनील भुसारांच्या भरोशावर राहत नाही, आम्ही आमच्या मागण्या करणार आहोत. आम्ही पहिला प्रश्न त्याला सांगितलेला आहे की कामांची यादी पहिल्यांदा ही कोणी बनवली? जी कामं अस्तित्वात नाही आहेत, म्हणजे वाडा तालुक्यामध्ये परली विभागामध्ये हा प्रकार झाला. मांगरुल फणसपाडा एकच गाव आहे, पण पिंजाल फणसपाडा, गारगाव फणसपाडा, अशा प्रकारे फणसपाड्याच्या नावाने अंगणवाड्या दुरुस्ती केल्या की आज अंगणवाड्याच नाही आहेत. जिथे गाव नाही आहे तिथे रस्ते केले, अशा प्रकार ह्या यादीमध्ये दिसतोय. पुन्हा पुन्हा कामं, गावच नाही आहेत, पुन्हा पुन्हा तेच 40 नंबर. पहिल्यांदा ही कामांची यादी बनवली कोणी? ती मंत्रालयामध्ये गेली कशी? त्याला शिफारस पत्र कोणत्या आमदारांनी दिलं? कारण बाहेरच्या आमदारांची शिफारस पत्र घेऊन नाटक केलेलं सगळं, ती शिफारस पत्र दिली कोणी आणि त्याच्या रकमा ठरवल्या कोणी? त्याची चौकशी झाली पाहिजे. आता कोणत्या आमदारांनी या कामांची शिफारसी केल्या, हा आमची दुसरी मागणी आहे. आमदारांचं पत्र असेल, मंत्र्यांचं पत्र असेल, जे काही कोणाचे पत्र असेल, त्यांना मोखाड तालुक्याची माहिती आहे, तिथे त्यांना कामांची नावं माहिती आहेत का? आणि असं असताना त्यांनी पत्र दिलीच कशी, ह्या आमदारांचीही चौकशी झाली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, मंत्रालयामध्ये कोणता अधिकारी आहे का जो 12% घेऊन शेवटच्या क्षणाला ही कामं मंजूर केली? म्हणजे 8 दिवस आधी 10% रेट होता, 8 दिवस जसे बजेट जवळ आलं, कामं टाकायला होते तर 12% घेतले गेले. हा कोणता बदमाश अधिकारी आहे, हा कोणता भिकारी कर्मचारी आहे का ज्याने या सगळ्या सेटिंग लावून या 12% रक्कम घेऊन ही कामं घेतली गेली? तिसरी आमची मागणी आहे की निधी कोणत्या आधारावर मंजूर केला आणि रक्कम कशी ठरवली? जो रस्ता 10 लाखात गणेल त्याचं इस्टिमेट
इथे 70 लाख आहे. आता हे 70 लाखापर्यंत हे आकडे कसे फुगवले गेले, हे कशाच्या आधारावर या रकमा ठेवल्या, याची चौकशी झाली पाहिजे. आमची चौथी मागणी आहे, या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे. जी नावं आलेली आहेत या सगळ्या कामांची चौकशी झाली पाहिजे. आणि ही चौकशी करून म्हणजे आम्ही जेव्हा पालघर जिल्हा परिषदेची जी कामं आली, काम वाटपाला त्याची मागणी केली की ही कामांची चौकशी करा. चौकशी झाली आणि त्याच्या लक्षात आलंय की ही कामं अस्तित्वात नाहीयेत. एका प्रामाणिक अधिकाऱ्याने चौकशी केली, त्यांनी सांगितलं की कामं अस्तित्वात नाहीयेत, ती कामं आपण मंजूर केलेत. म्हणून या सगळ्या 185 कामांची माहिती घेतली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. आणि जी दुबार कामं असतील, डबल कामं असतील, इस्टिमेट फुगवलेली असतील, आकडेवारी फुगवली असतील, ही कामं रद्द झाली पाहिजे. म्हणजे सुनील भुसारांना आमची विनंती आहे की जर तुम्ही तुमचा तालुका जो आहे तो आता ठेकेदारांच्या ताब्यात चाललेला आहे. नगरपंचायतीमध्ये आम्ही बघितलं की सगळे ठेकेदार एकत्र आले, तुम्हाला नगरपंचायतीतून बाजूला ठेवलं. शिवसेनेने भाजपशी युती केली, तुमच्याशी युती केली नाही. आत्ताही आम्ही बघतोय तुमची 28 कोटीची कामं मंजूर होतात आणि 140 कोटीची कामं ही ठेकेदार मंजूर करतात. मग आमदार मोठा की ठेकेदार मोठा, हे तुम्हाला एकदा दाखवावं लागेल. तालुक्याचा जर विकास व्हायचा असेल तर खऱ्या कामांना मंजुरी देऊन खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे. बोगस कामं घेऊन बोगस बिल काढणं हे तुमच्या मतदारसंघामध्ये हे शोभनीय नाही, हे तुम्हालाही शोभनीय नाही, मतदारसंघालाही शोभनीय नाही. आणि हा आदिवासींचा पैसा आहे, हा आदिवासींचा निधी आहे. त्या आदिवासींच्या निधीमधून आदिवासींचा विकास झालाच पाहिजे, ही आता आमची मागणी आहे.